नाही तिघ नाही, चौघे, तीन नाही, चार. ये Oh yeah. Come on. सलाम बाबा. गोल. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बोलचाल हळूहळू. तर आपल्या आजच्या या भागात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, त्यांची खरं तर ओळख पटवून देण्यासाठी मी खूप आतुर झालो आणि खूप उत्सुक झालेलो, कारण ती खूपच प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि खूप मोठी आसामी देखील आहे. ती आपल्या भारतातल्या बंबानी यांच्या बंगल्याच्या, प्रतिष्ठित बंगल्याच्या गेटवर गेटकीपर आहेत ते. नाही दादा, गेटकीपर नाही, मग सर हेड गेटकीपर आहे. हेड गेटकीपर आहेत सर. तर ते आज आपल्या इथं आले आणि खरं तर मी खूप उत्साहित. सर माझ्याकडे नका बघू. मग कोण बघे, कोण नाही इकडे. नाही म्हणजे तुम्हाला ज्यावेळी बोलायचं असेल ना त्यावेळी तुम्ही इथे बघू शकता. इथं हा इथे बघू मग शकता. तुम्ही का म्हणते इकडे बघू राहिली? नाही माझा कॅमेरा तो आहे ना सर. तुमचा तो हा तुमचा नाही का? हा पण आपलाच आहे, तोही आपलाच आहे सर. पण नाही, माझा नाही, तुमचाच आहे. हा म्हणजे आमच्या प्रोडक्शनचा आहे सर. हा. पण तुम्हाला इथे बघायचंय, कारण इथं हा तो तुम्हाला टिपेल ना सर. तुम्ही जे काय बोलताय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्हाला नाही टिपत का तो? तो मला तो टिकतोय, तो तुम्हाला टिकतोय. म्हणजे हा माझा पर्सनल आहे का? तुमचं पर्सनल आहे सर. ओ बाबू, मग मला पहिलं सांगायचं ना. हा. तुम्ही बोलता लय भारी बरं का. Thank you, म्हणजे sir. लय भारी, डायरेक्ट म्हणजे हा म्हणजे मी शिकलो असतो ना तर तुमच्या एवढा भारी बोललो असतं. थँक्यू सो मच. मला बोलता नाही येत एवढं चांगलं, पण ठीक आहे बरं का. हा तर मित्रांनो, हा आणते आणते पिंकी नक्की सर. हे पिंकी कोण आहेत सर? पिंकी आपला पिंकी आपला बॉडी आहे ना. बॉडी म्हणजे सर तो जिवंत माणूस होता की. कॉमेडी पण लय भारी करत, अजून चांगली करू शकता. अहो बॉडी म्हणजे बॉडी गार्ड आहे आपला. बॉडी गार्ड आहे तुमचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आपल्या इकडच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या, प्रतिष्ठित बंगल्याचा प्रतिष्ठित गेटकीपर त्याचा एक बॉडी गार्ड आहे. अहो मग हो खरं तर खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि सर तुम्ही मध्ये मध्ये इकडे बघू शकता. तुमच्याकडे बघितलं तर टिपल ना तो. टिपल हा मग ठीक आहे ना, मग काही विषय नाही. मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की आपल्या इथे एवढी प्रतिष्ठित व्यक्ती आलेली आहे आणि मला त्यांना आज बोलकं करायचं आहे, त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या जे काही तुमच्या डोक्यात प्रश्न पडलेले असतील त्यांची उत्तरं ते आज देणार आहेत आणि आपण त्यांना बोलकं करूयात. त्या अशा काही साध्याच्या गोष्टी आहेत इथे आपल्यासोबत. तर सर मी तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या या लाडक्या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. तर बी कम्फर्टेबल सर, बी कम्फर्टेबल. हा बी कम्फर्टेबल. नाही म्हणजे सर तुम्ही मस्त नीट बसा की सर. नीट बसायचं. हा नीट बसा, मस्त निवांत बसा. असं बसलं नाही चालणार. नाही तसं चालेल, पण तुम्ही जरा फ्रेम मध्ये वाकडे तिकडे दिसताय ना सर. म्हणजे मी ह्याच्यात वाकडा दिसणार का? हा जरा चांगलं नीट बसलात की चांगलं वाटेल ते. दमा. पिंकी बादशाह, पिंकी येणार ताळ्या तू. काय झालं? ते आण ना. काय? ते पिशवी पटक्याचा. अरे आण ना लवकर. हा पिशवी विसरली. पिशवी विसरला तू. कट कर बर का. पिशवी तुला अक्कल आहे का रे? पिशवी विसरला तू. तुम्ही असं हायपो झालं की मला काय वाटतं तुम्ही गेला. हायपर नाही व्हायचं तर काय करता. आता हा माणूस म्हणतो नीट बस. आता नीट बसला नाही तर तो इंटरव्ह्यू कॅन्सल करेल. मग मी कसं बसावं आता? कसं आता मला मुळगा देव, आता मला बसता येत नाही त्याच्या. खरं सांगतो बॉलच्या आहे ना अशा फोड्या आल्या. म्हणजे ते आतून जर असं गरम पाण्याची पिशवी असली ना तर असं वाटत, पण नसली ना मला त्रास होतो. ठीक आहे सर, ठीक चालेल का? असं बसलं चालेल तुम्हाला? असं बसलं तर चालेल. नाही आपण करूयात काहीतरी. काय हवंय का बसायला तुम्हाला? टायर आहे का?
सर टायर कसा असेल सर? टायर नाही तुमच्याकडे? पोलीस चौकी नाही ना सर आपली टायर. मग असं मऊ मऊ उशी आहे आपल्याकडे. उशी प्रोडक्शन. पिंकी उशी आण पटक्या. धन्यवाद. आली बसा बसा निवांत बसा बघा. मस्त आहे ना. बसा बसा. त्या करते ना लय भारी रे, लय मऊ आहे ही. घे बर का बरं, आपल्या बरोबर घेऊन टाकू. इंटरव्ह्यू चालला की हा इंटरव्ह्यू. मी आम्ही थांबू का तुमच्यासोबत? बस बस ना पिंकी. मला तसंही तू नव्हता ना असं घाबरं गुबरं होत होतो. आता लय भारी वाटत. कुठे या बाई इकडं हाय ना. या आपल्या का? हा या फक्त आपल्या दोघांचा आहे. मग हा पिंकी दिसल ना आपला. पण सर कसं आहे, ही आपली मुलाखत तुमची आहे ना सर. पिंकी पिंकी लय खास माणूस आहे माझा. म्हणजे मला जेवढं माबद्दल माहिती नाही ना तेवढं पिंकीला माहिती. म्हणजे माबाच्याला कुठं फोड आला, कुठं काय झालं सगळं पिंकीला माहिती. म्हणजे मा सगळं पिंकीच आहे. पिंकी आपला ठीक आहे सर. पण पिंकी इकडून बस ना. इकडे का? हा म्हणजे इकडून तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना? मी दिसत नव्हते तिकडे. त्यांचं सोडत तू बस ना. आपलं इंटरव्ह्यू आपलंच आहे सगळं. किती खुश होत ना. हा मग एकदम खुश. हा आता कसं वागावाने मजा येते दादासाहेब. मस्त पहिलं पिंकी पहिला इंटरव्ह्यू आहे ना तुझा. विचारा मला विचारा. नाही आपण यांची मुलाखत रताळ्या माझा इंटरव्ह्यू तुझा आहे का? तर मित्रांनो आपण सर कम्फर्टेबल झालेले आहेत. आता तुम्हाला निवांत वाटतंय? हा प्रॉपर बी कम्फर्टेबल आहे. बी कम्फर्टेबल आहे प्रॉपर एकदम बी कम्फर्टेबल आहे. तर सर मला आत्मकलावनं ठेवणार रताळ्या चालेल दादा. सॉरी दादासाहेब. दादासाहेब नक्की आपल्याला हे जाणून घ्यायचं की नक्की आपण कोण आहात, काय करता? दादासाहेब अहो मी सांगतो त्यांच्याबद्दल. हे काय सांगणार? रताळ्या मला विचारलं नाही इंटरव्ह्यू ना तू काय बोलत आमच्या गाव त्याचं कसं आहे ना. म्हणजे मला सगळी कामं तू करतो म्हणून त्याला मला बोलण्यातही त्रास द्यायचा नाही. म्हणून बाकी काय हार्टबीट नाही करायचं तुमच्या इंटरव्ह्यूला त्याला. ते तसा दिलाचा तो असा ग्रीन आहे. म्हणजे पिंक जरी दिसत असला तरी ग्रीन. हा नाही सर, आपला प्रश्न तिथेच राहिलाय की नक्की दादासाहेब कोण आहे. म्हणजे दादासाहेब कुठून आलेत, काय करायचे, इथपर्यंत कसे आले? शहायला लय भारी बरं का तुमचं. म्हणजे एक प्रश्न विचारते म्हणले तुम्ही आणि डायरेक्ट 3-4 प्रश्न विचारले. म्हणजे कुठून आले, काय आले. पण मी एकच सांगतो, म्हणजे मी आहे ना बंबानी साहेबांचा खास गेट किपर आहे. म्हणजे मी हेड का म्हणून माहिती का, फक्त बंबानी साहेबांची गाडी येणार असली ना तेव्हाच मी गेट उघडतो. बाकीचे आलतू फालतू आले ना गेटला टच सुद्धा मी करीत नाही. म्हणजे हात सुद्धा लावित नाही. असं खुर्ची बसेल राहतो मी. अच्छा हा तुम्ही काहीच करत नाही. आता विचारा बरं हे असं का म्हणून विचारा असं का? हा आता कसं हे म्हणजे तुम्ही प्रश्न चांगलेच विचारत आहे पण विचारायला पाहिजे होतं ना असं का. मला उत्तर द्यायचं. तर काय झालं ना एकदा आहे ना मी ह्या आपल्या पिंकीने ना मस्त मटणाचा रसा लय भारी करतो. दीदीने बनवला होता. चहाचा रताळा मला वाटलं तो बनवला होता. सोड माय बायको लय भारी जेवण बनवते. म्हणजे मटण म्हणजे आहे ना डायरेक्ट स्वतःची बोट चावून खाशाल तुम्ही. एवढं मुरत आहे ती. तर एकदा काय झालं ना बायकोने मस्त झणझणी मस्त लिंबू बिंबू पिळून आहे ना मस्त मटण हाणलं. म्या लपून खावं लागत त्यांच्या घरी चालत नाही ना बांबाणीच्या. तर म्हणून आहे ना मी बाजूला जाऊन आम्ही दोघांनी चोरलं मकार तिखट होतं तर झालं ना पोटात गडबड. अच्छा गेलो हागायला. सॉरी बरं का हागायला नाही ते टॉयलेटला ते हागायचं कट करा बरं. कट करता येते ना इंग्लिश बरं नाही वाटत. इंग्लिश. तर गेलतो याला टॉयलेटला गेलो आणि तिकडं गेलो तर तेवढ्यात आहे ना बंबानी साहेबांची गाडी आली. अरे बापरे. तर जो एक गेटकीपर होता त्याने खोलला ना दरवाजा आणि साहेबांची गाडी म्हणजे असं थांबून चालत नाही ना. साहेब एकदा गेटकडे आलं ना पटक्याच गेट खोलायचा आणि पटक्याच त्यांची गाडी अशी टर्न मारून निघून जाते. कारण की ते बाहेर ते कोण राहते ते पापराजी राहत्या ना. तर मग काय झालं ना ती गाडी अशी आली आणि सरांनी डायरेक्ट अशीच घुसली आणि अशीच गेली ना. तर ते कचकन आहे ना यांना काय एवढा आहे ना क्रॅशच आला डायरेक्ट गाडी. आणि ती गाडी साधी सुधी नाही. ते असं गाडीच्या पुढे आहे ना ही अशी
अशी बाई येते डायरेक्ट अशी अच्छा हा ती खालून उघडत आणि अशी बाहेर येते. रोल्स रॉय हा तीच आहे. यांना माहिती बरं का हुशार आहे हुशार माणसं काही इंटरव्ह्यूला आलोय बरं का आपण. तर ती आता किती महागाची गाडी म्हणजे आम्ही तर पाहत सुद्धा नाही म्हणजे मी तर ना असं टच सुद्धा नाही करीत त्या गाडीला. चुकून माय अंगठी सोन्याची अंगठी आहे माझी तशी पण चुकून टचबीज झालं तर कुठं काय म्हणजे क्रॅश बीज पडला. ती गाडीचा क्रॅश पडला ना त्या वॉचमॅन कडून तर किती 4-5 लाख रुपये लागले होते म्हणते. एकदा रागानं केलं तर की मग तेच ना त्याच सांगतोय रताळ्या. मग त्याच्यानंतर काय झालं साहेब उतारले गाडीतून. साहेब उतारले आणि सगळं ते पापराची पापराजी तिकडे गोळा झाली. अंबानीच्या गाडीला डेंट पाडला गाडी चालवणारा नीट नाही वगैरे असं चर्चा चालू झाली. अंबानी साहेब आले आणि साहेब म्हणले दादासाहेब कुठे. दादासाहेबांनी आजपासून गेट उघडायचा. आजपर्यंत दादासाहेबांनी जेवढ्याला गेट उघडला ना एकदा पण क्रॅश नाही गेला गाडीला. क्रॅश कसा काय लागला तेव्हापासून आहे ना अंबानी साहेबांनी ना मला आहे ना येड केला डायरेक्ट हेड गेट कीपर म्हणून आहे ना. आपण दुसऱ्यांची गाडी बिडी येत असली ना आपण गेटला हात सुद्धा नाही लावे बाकीचे. मग त्याच्यानंतर त्या पापराजीवाल्यांना पण कळालं की हा माणूस लय मोठा आहे. तेव्हापासून आहे ना मी गेट उघडायला लागलो ना पापराजी आपले फोटो घेते. मग तुमच्यापर्यंत मी पोहोचलो कसा. बघितलं मित्रांनो तुम्ही कुठेही काम करत असाल पण तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत असाल तर हे जग तुमची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या गावची शान आहे दादासाहेब. तालुक्याचं मान आहे गावच्या इथे. शानवरून मला एक प्रश्न पडलाय की दादासाहेब नक्की तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही गावापासून तुमचं शिक्षण काय आणि इथपर्यंत कसे आलात. हा आता काय चालतं माहितीये का गावाला तसं आहे ना मी असा भटकाच होतो. म्हणजे मी काय खायचं हागायचं झोपायचं नदी पोहायला जायचं इरीत उड्या मारायचा एवढंच करत होतो. शाळेत काय आपण हुशार नाही आपण दिसतंय ते. हा म्हणजे असं म्हणजे तुम्ही हुशार म्हणला काय तुम्ही म्हणतो मला तो- दादासाहेबांनी मग- आधीच सांगा लोक उलट बोलला ना बघा दादासाहेब मॅम पिंकी शांत धर माझी अंगठी घाल. तू आहे परवायला लागला तू अंगठी घाल. कसं बोलायला तू. जाऊ दे ते शिकले सवरलेले लोक आहे त्यांना काय नाही, मला तुमचा अपमान करायचा नव्हता. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून कळतंय की तुम्ही तुमचं शिक्षण नाही साहेब आम्ही असं बोलतो म्हणजे असं नाही. या बा कसं आहे ना आम्ही आमच्या आहे ना ते मातीशी जुडेल माणसं आहे. नक्कीच तुमच्या भाषेत काय म्हणतात ते ग्राउंड रोटेट. हा ग्राउंड रूट या बा मी लय शिकलो ना तरी बाई पिंकीला आपण लय शिकवले. मग पिंकी साधा सुद्धा माणूस नाही बाई लय प्रोटेक्शन करीत आपलं. तर आता मेन मुद्दा काय आहे मी गावच्याला होतो ना जरा सविस्तर सांगा सर आणि लवकर सांगा कारण आपल्याकडे वेळेचं या पटापटा या बाय गावी होतो ना गावी होतो तर मी असं इकडे तिकडे फिरायचो आणि मग त्याच्यात इरीत बिरीत उड्या मारायचो. मग इकडे तिकडे बाटका बुटकी. तर एक दिवस काय झालं 8वीला नापास झालो. 8वीला नापास झालो तर मा बरोबरचे एक पोरग होतो त्या सडक्याने माझा पेपर पाहून लिहिला तरी तो पास झाला. कोण आहे दादासाहेब मला सांगायला होतं ना पिंकी ऐकून घ्या ना भावड्या दम घ्या ना भावड्या. केलं त्यांनी. पिंकी बादशा थांब ना तो आता त्याच्या पोरांची बोचा साफ करतो बाकी काही नाही काय. तर काय झालं ना तेव्हा त्यानंतर आहे ना एवढा असा असा कापारा झाला पार डोक्यात तिडक गेली. तिकडे गेलो मास्तरला पाहिलं दणक्यानं हाणला मास्तर डायरेक्ट उभाच्या आडवाच केला. मग त्याच्यानंतर घरी गेलो घरी बातमी अगोदर घरी बातमी की मास्तरला हाणलं. तर मग आईनी ना त्या अंगावर बसू हाणला मला. एवढा हाणला बोच्याचे पार चिंदड्या केला. म्हणून जरा बोच्याचा जरा आपला प्रॉब्लेमच आहे लहानपणापासून. तर त्याच्यानंतर मी गेलो तिकडून पळून गेलो आणि पळता आहे ना एक हेच अंबानींचा बंगला आहे ना तिकडची एका आहे ना माणसाची टपरी होती. तिकडं कामाला लागलो. सिगरेटा दे ये दे ते बाकी सगळं देत होतं बरं का. तो मला कळलं हा माणूस सगळं कामाला गेलो ना मकार पैसा मिळतो. आणि आपल्याला प्रूफ करायचं होतं ना की बाई आपण म्हणजे अभ्यासात हुशार नसलो तरी डोकेबाज लई आहे. या बाई इथं तीळ आहे मला माहिती आहे ना इथंच आहे ना. हा इथं तीळ आहे. ज्याला इथं तीळ राहतो ना तो लय हुशार राहतो असं म्हणताय लोक. तर मी काय डोकं चालवलं तिकडं ना सगळे पापा
पापराजी. हा पापाराजी उभे होते, हुशार आहे बरं का. पापाराजी उभे होते तर तेव्हाच आहे ना बंबानी साहेबांची ना गाडी आली. मागाशी म्हणलो ना ती तशीच आली, असं गेट उघडला आणि खरकन गेली ना. मी डायरेक्ट त्यांच्या गाडीसमोर उडी हाणली. अरे बापरे. आणि तेवढ्यात आहे ना त्या पापाराजीवाल्यांनी ना फोटो काढले, व्हिडिओ काढली. तर डायरेक्ट चर्चा झाली, बंबानी साहेबांच्या गाडी खाली माणूस मेला. अरे बापरे. आणि लोक डायरेक्ट बोलायला लागले ना, न्यूज आली ना ती. हम्म. तेवढ्यात आहे ना मी असा हिरो सारखा उठलो, असा म्हणलं मी जिवंत आहे. कॅमेरा आता मी दिसलो नाही का हा खाली बसा खाली बसा. हा मग या पाय असा उठलो हा. आणि डायरेक्ट म्हणलं मी जिवंत आहे. हम्म. असं केलं मी. आणि मग सगळे आले महाकून, आणि सगळं महाकने आले. डायरेक्ट बंबानीच्या गाडीच्या इकडे गेले, बंबानीने काच खाली केली, उतारला बंबानी डायरेक्ट. हा. आला आणि मला विचारलं, पाणी बिणी दिलं. ते कोण काळं पाणी दिलं तर मला प्यायला. अच्छा. पहिलं अल्कलाईन वॉटर. हा ना, लय लय शुद्ध राहत आहे म्हणतात ते काळं पाणी प्यायलो. आणि मग डायरेक्ट लोक विचारायला लागले. तर बंबानी साहेब डायरेक्ट म्हणले, आजपासून तो आपल्या बंगल्यावर कामाला. तेव्हापासून मी बंगल्यावर कामाला आहे. माहिती का तुम्हाला पगार किती? मला नाही, मला कुठे पगारायचं, हे लोक पगारच देत नाही नीट. आणि तू एवढं शिकून काय फायदा आहे तुमचा? मी 8वी नापास आहे. आपल्याकडे द्या की जॉब आहे ना, बोलवा की तिकडे. करायचं का? मा असिस्टंट या बाय, इकडची जागा खालीच आहे आपली. नाही, नाही, नको असू द्या सर. अहो या की, मजा येईल अहो, तुम्हाला. लय पगार आहे. नाही सर, आपण तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरानंतर पुढच्या अरे भावड्या, तू हुशार आहे म्हणून विचारतोय. नको सर. 1 लाख देतो याला, 1 लाख येतो का? बोल. शिकेल तू म्हणून विचारितो, फुकाट नाही. या व्हिडिओ नंतर आपण ठरवूयात ते हा, तुमच्यासोबत. मग असेल मग आहे का नाही? हा, आहे, आहे. शिकलेला माणूस काय काम? सर मला आता या प्रश्नानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तिथे आता इतके वर्ष काम करताय, नक्की तुम्ही तिथे काय काय पाहिलं, म्हणजे किती पैसा पाहिलाय तिकडे आतापर्यंत? पैसा मोकार पैसा आहे ना. मोकार पैसे मोकार तुम्ही म्हणजे मोजलेत का? एकदा मोजायचा प्रयत्न केलता, हा. पण मला ते 100चं पुढचं 100 नाही, 100 101. ते 1,10,000 वेळा मोजल्यावर किती होते? तेवढीच गिनती येते मला, त्याच्या पुढची गिनतीच येत नाही. त्यामुळे मी तेवढेच म्हणजे मोजले. अच्छा. त्याच्या पुढचं आपल्याला माहितीच नाही. तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही एवढे हुशार आहे. मला मागाशी म्हणले तुम्ही शिकले, तुम्हाला माहिती नाही का? आमच्या बंबानी साहेब गुगलीवर आहे डायरेक्ट. गुगलीवर? गुगली नाही माहिती का तुम्हाला? गुगलीवर असं डायरेक्ट येत आहे ना किती पैसा आहे त्यांच्याकडे. असं केलं ना, बोटाने दाबलं की हा, मोबाईल मध्ये ना, मोबाईल नाही नाही नाही, असू द्या ते कळलं हा, मग त्याच्यात आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता तिथे इतके वर्ष काम करताय, तुम्हाला तिथे खूप लोक ओळखतात, तर तुमच्याकडे अजून काही मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांकडनं कॉल आलाय का की आमच्या इथे कामाला आहे म्हणून? अहो तो किस्सा सांगा की. कोणता? हो तो आता टकला माणूस आहे, श्रीमंत आहे बघा, आपल्या बाहेर गावचं आहे ते. आलता बघा, टकलू टकलू आहे. लय भारी बरं का. त्यांचं नाव असं इंग्लिश मध्ये म्हणून मला असं सेफ सोबस. हा असंच काहीतरी yes. सेफ सोबस. ओके, जेफ बेझोस. हा, तेच. ते आणि काय एकदा टकलू आलतं. माणूस. अमेझॉनचे जे ओनर आहेत ते. हा का? हो. अच्छा. ते काय असतं? सरांपेक्षा जास्त पैसा आहे का त्यांच्याकडे? हो, जगातली ती दुसरी श्रीमंत व्यक्ती आहे. हो. चुकलंच बरं का आपलं. होय. द्यावा नाही, चुकलं नाही. साहेबांचा खास आहे मी. साहेब मला जेवढे रिस्पेक्ट देतात तेवढे कोण देत नाही, माहिती का? मग तुम्हाला जेफ बेझोसने किती पगार ऑफर केला होता? पगार तर मग ऑफर केलता, पण तो काय म्हणला, आला ना तो त्यानं पाहिलं ना, गाडी कट टू कट काढून देतो ना मी. पहिल्यांदा बंबानी साहेबांचा वरून मला पर्सनलवर फोन आलता बरं का. पर्सनल म्हणले ते आता जे साहेब जाणार आहे ना त्यांच्यासाठी दरवाजा तूच उघडायचा, लय महागाची गाडी डॅमेज झाली तर प्रॉब्लेम होईल, आपलं इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. लगेच मी म्हटलं ओके सर, नो टेन्शन. डायरेक्ट गेट उभा होतो, असाच बसवतो. आपल्याला माहिती ना किती फुटाचा गॅप ठेवायचा आणि किती फुटाने उघडायचा. ती गाडी अशी आली, अशी जात होती, गपकन वाढला आणि गेली ना गाडी जाऊन. तो माणूस फिदा ना, गाडी बाहेर थांबवली, डायरेक्ट मागं आला आणि मागं येऊन विचारतो गेट कोणा खोलला. पण थोडी धाकधूक झाली बरं का. मला वाटलं मागून चुकलं बिकलं का, कुठे टचबीच झालं का, आवडलं नाही.
साहेबांचा खास माणूस काय ते मीटिंग साठी आला होता तो एका दिवसासाठी फक्त. तर मग तो आला, तो बोलला, तो इंग्लिश मध्ये म्हणला हू पर्सन खोलिंग गेट खोलिंग गेट आय थिंक असं विचारलं. तर मी म्हणलं साहेब लिखत होतो तो. मग ते इंग्लिश मध्ये म्हणले, तर मला पिंकीने ट्रान्सलेट करून सांगितलं. पिंकी म्हणला की ते तुम्हाला ऑफर करताय, पण काय नाही, इंग्लिश लोक नाही, इंग्रजांची गुलामी आपण करत नाही. वाह. ना म्हणून आपण नाही गेलो. आणि साहेब कसे आहे ना, साहेब आपल्यावर लय प्रेम करते सगळं. म्हणजे साहेब 1-1 लाख रुपये कधी मला लागलं ना, गरज पडली ना, 1-1 लाख रुपये असे देत आहे. विषय आहे का? किती ग्रेट साहेबांच्या बाजूला जी टपरीकडे कामाला होतो ना, ती टपरी आपण विकत घेतली. अरे बाप. भाव काय माहिती का? 3 कोटीचा भाव आहे तिचा. लय निष्ठावंत दादासाहेब बरं. पिंकीसाठी पण आता एक मस्त एजन्सी खोलणार आहे, बॉडीगार्ड वाली. एकच मिनिट आपल्याला ते- अरे पिंकीला सरप्राईज द्यायचं होतं तुमच्या. सर आपला फोन वाजतो इथे. वाजला का? वाजलाय तर माहिती नाही. उचला ना, नाही आपण स्पीकरवर टाकू ना सर. स्पीकरवर टाकतो. हॅलो 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 बोलो. कोण भी नाही बोलते. हॅलो. हा ते जरा रेंजचा प्रॉब्लेम झाला होता. हा बोला बोला. हा हॅलो. हा साहेबांची गाडी येते, गेट खोलायचं आहे. कोणत्या साहेबांची? बंबानी साहेब आणि बांबानी साहेबांची का? आईची कटकट यायचा रत्ताळ तोंड्या इथं गाडी यायची वेळ झाली. निघालं किती वेळ पाहिजे. दिला? निघालं चल, पाहिजे. चल. चल, बरं. भेटू बरं का? भेटू आता दिसत आहे. चला चला हो भेटू आपण नंतर. परत दुसरा इंटरव्ह्यू करू, निघू. चला चला चला. ते कामाचं सांगा बरं का, तुम्हाला लागायचं हा. असेल ते 3 कोटीची टपरी आहे ना आपली, हा. त्याच्यात तुमचा हेड म्हणून बसवतो. अच्छा चाल. गल्ल्यावर डायरेक्ट फिक्स ना? हो सर. फिक्स डन ना? Done. येतं उद्यापासून सांगतो काम. मी तुम्हाला, कळवतो. अरे ये ना बावड्या, काय याच्या कळवतो सर, कळवतो. या नक्की या नक्की या. दादासाहेब येतो का? हो. चला या नक्की. दादा आहे खाली. या चला दादा. तर माफ करा मित्रांनो, आजच्या आपल्या या भागात एक खूपच इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व येऊन गेलेली आहे. खूपच मला नाही माहिती काय नाही कसं काय, पण मजा आलेली आहे. जितकं बोलकं मला करायची गरजच नाही लागली, कारण ते स्वतःच एवढं बोलत होते. ती व्यक्तिमत्वच तशी होती, अवलिया होत आहे. तर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आणि भेटूयात आपण आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. एक मिनिट. उशी घ्यायला आलो होतो. नक्की या. ती आमच्या प्रोडक्शनची उशी आहे. तुमच्या बरं. दादासाहेबांची राहिली होती. जाऊ द्या मित्रांनो, नाव मोठं दर्शन खोटं असं काहीतरी दिसून आलेलं आहे. तर ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बोलचाल हळूहळू. गुरु क्या बोलता है? कैसा है टपोर?